विरामचिन्ह व्याकरणातील एक महत्त्वाचं प्रकरण। विरामचिन्ह ही इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेली आहेत। विरामचिन्हांचे दोन प्रकार पडतात, एक विराम दर्शवणारी विरामचिन्ह आणि नंबर 2 अर्थबोध करणारी विरामचिन्ह। श्रुतलेखन या शब्दाचा अर्थ आहे विरामचिन्हांसह करण्यात आलेलं लेखन। विरामचिन्ह आणि त्यांचे व्याकरणामध्ये असलेलं स्थान किंवा त्यांचं महत्त्वाचं योगदान किंवा त्यांचा अर्थ आता आपल्याला पाहायचंय। पहिला आहे प्रश्नचिन्ह, वाक्यात प्रश्न विचारणे आणि वाक्याच्या शेवटी या प्रश्नचिन्हाचं स्थान येतं। नंबर 2 उद्गारवाचक चिन्ह, केवल प्रयोगी अव्ययासोबत उद्गारवाचक चिन्ह येतं आणि केवल प्रयोगी अव्यय असलेल्या वाक्याच्या शेवटी सुद्धा उद्गारवाचक चिन्ह येतं। उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी सुद्धा उद्गारवाचक चिन्ह येतं। त्यानंतरचं पुढचं चिन्ह आहे ते आहे स्वल्पविराम। संबोधन दर्शवताना स्वल्पविरामाचा वापर होतो। उदाहरणार्थ मधु इकडे ये, मधु नंतर स्वल्पविराम। एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले असल्यास स्वल्पविरामाचा वापर केला जातो। मला हिरवा, निळा, जांभळा व काळा रंगही आवडतो। हिरवा, निळा, जांभळा, काळा हे एकाच अर्थाचे एकाच जातीचे शब्द आहेत, म्हणून इथं स्वल्पविरामाचा वापर केलेला आहे। त्यानंतर अर्धविराम इथं चिन्ह कंसामध्ये दिलेला आहे। अर्धविराम दोन वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडताना अर्धविरामाचा वापर केला जातो। इथे पाहू शकता गड आला, चिन्ह अर्धविरामाचं, पण सिंह गेला। त्यानंतर पुढचं चिन्ह आहे अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम। चिन्ह आपण या स्क्रीनवर पाहू शकता। एखाद्या गोष्टीचा तपशील देण्यासाठी अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विरामाचा वापर केला जातो। उदाहरणार्थ आमचे पुढील विद्यार्थी यशस्वी झाले, विद्यार्थ्यांचा तपशील देताना आपण हे चिन्ह वापरू शकतो। पुढे आहे पूर्ण विराम। पूर्ण विरामाचा वापर दोन ठिकाणी केला जातो। पहिला आहे वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्ण विराम वापरला जाईल आणि नंबर 2 संक्षिप्त मांडणी करायची असेल, उदाहरणार्थ श्री, ची, सौ, कु यानंतर आपण पूर्ण विराम देतो। श्री म्हणजे श्रीयुत, म्हणजे श्रीयुत हा शब्द लिहिण्याऐवजी त्या शब्दाची कमीत कमी अक्षरात, शब्दात किंवा संक्षिप्त मांडणी करताना पूर्ण विरामाचा वापर केला जाईल। अवतरण चिन्ह दोन प्रकारचे आहेत, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह वाचून घेऊ शकता तुम्ही याचा वापर कशासाठी केला जातो। त्यानंतर संयोग चिन्ह आहे, दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो। उदाहरणार्थ कापड दुकान, प्रेम विवाह। आणि याचा दुसरा उपयोग आहे ओळीच्या शेवटी शब्द जर अपुरा राहत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा संयोग चिन्ह दिला जातो। त्यानंतर अपसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह किंवा वियोग चिन्ह, बोलता बोलता विचार मालिका तुटली असेल तर त्या ठिकाणी अपसरण चिन्ह दिलं जातं। उदाहरणार्थ मी तिथे गेली पण विचार मालिका तुटली म्हणून डॅश करून ते चिन्ह दिलं गेलं। तो मुलगा डॅश की जो वर्गात पहिला आला माझा मित्र आहे, तर या ठिकाणी सुद्धा हे चिन्ह दिलं जातं। त्यानंतर येतं विकल्प चिन्ह। विकल्प चिन्ह हे पर्याय दाखवण्यासाठी किंवा विकल्प दाखवण्यासाठीचं हे महत्त्वाचं चिन्ह आहे। त्यानंतर आहे अवग्रह चिन्ह, विवळण्याची किंवा असा आवाज जर येत असेल तर त्या ठिकाणी आपण अवग्रह चिन्ह वापरतो। त्यानंतर लोप चिन्ह, वाक्य तुटक तुटक बोललं जात असेल तर त्या ठिकाणी लोप चिन्हाचा वापर केला जातो। दंड, एकेरी दंड आणि दुहेरी दंड, शक्यतो काव्य पंक्तींमध्ये एकेरी दंड आणि दुहेरी दंड वापरले जातात। अधोरेखा किंवा अधोरेषा याला आपण इंग्रजीत म्हणतो अंडरलाईन, अधोरेखित करण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो। त्यानंतर आहे काकपद, संक्षेप चिन्ह किंवा यथोपरिचिन्ह। जर आपण एकच मुद्दा पुन्हा खालच्या ओळीला कंटिन्यू तसाच लिहिणार असू, त्यानंतर तिसऱ्याही ओळीला तसाच लिहिणार असू तर आपण हे चिन्ह देतो संक्षेप चिन्ह किंवा यथोपरिचिन्ह। उदाहरणार्थ आ जन्म हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे। आपण काय करू, आ जन्म लिहू, डॅश करू, अव्ययी भाव समास असं उदाहरण लिहू। दुसरा प्रश्न विचारला गेला पाणोपाणी आणि त्याचंही उत्तर अव्ययी भाव समास असेल तर पुन्हा आपण तो पूर्ण शब्द लिहित नाही, त्याऐवजी या चिन्हाचा वापर करतो, त्याला आपण संक्षेप चिन्ह किंवा यथोपरिचिन्ह असं म्हणतो। त्यानंतर कंस वापरला जातो, गोलाकार कंस। त्यानंतर फुल्या सुद्धा वापरल्या जातात। काही वेळेला अशिष्ट मजकूर असतो, तो अशिष्ट मजकूर लिहिण्याऐवजी अशा पद्धतीनं फुल्या मारल्या जातात। लक्षात आलं? तर आपण या विरामचिन्हांचा वापर कशासाठी करतो, तर उत्कट भावना व्यक्त करणे, प्रश्न चिन्ह उभे करणे, उद्गार उभं करणे, म्हणजे जेवढ्या काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी, काही अर्थ व्यक्त करण्यासाठी
किंवा बोलता बोलता विराम घेता यावा यासाठी विराम चिन्हांचा वापर केला जातो। विराम चिन्हांसाठी विराम चिन्हांवरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत। हे सर्व विराम चिन्ह आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत। ठीक आहे, यानंतर पुढचं प्रकरण येतं ते आहे भाषा, लिपी आणि व्याकरण। व्याकरणाची सुरुवात होते वर्ण म्हणजे या निसर्गामध्ये असलेले ध्वनी आणि व्याकरणाचा शेवट होतो भाषा, लिपी आणि त्याचं व्याकरण काय आहे हे जाणून घेण्यात। भाषा म्हणजे काय तर विचार, भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा। भाषेचा उगम भाष या संस्कृत शब्दापासून झालेला आहे। भाषा या संकल्पनेत भाषण आणि लेखन या दोन संकल्पनांचा समावेश होतो। भाषा ही दोन प्रकारची आहे, नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा। नैसर्गिक भाषा म्हणजे काय, मनुष्याचं बोलणं ही नैसर्गिक भाषा आहे, कुत्र्याचं भुंकणं नैसर्गिक भाषा आहे, प्राण्यांचे जे काही ओरडणं आहे नैसर्गिक भाषा आहे। कृत्रिम भाषा म्हणजे काय, जी भाषा लिखित स्वरूपात असते, जी भाषा मुद्रित स्वरूपात असते त्या भाषेला कृत्रिम भाषा म्हणून ओळखलं जातं। आता या दोन भाषांचा विचार केला तर पुरावा म्हणून कृत्रिम भाषा वापरली जाते किंवा वापरात येते किंवा उपयोगी येते। कृत्रिम भाषा पडताळ करून पाहता येते पण नैसर्गिक भाषा पडताळ करून पाहता येत नाही। आपण प्रकृती आणि विकृती याचा संदर्भ सुरुवातीच्या प्रकरणामध्ये घेतला होता। प्रकृती म्हणजे काय, एखादा शब्द आहे असा वाक्यामध्ये वापरला असेल तर त्याला प्रकृती असं म्हणतात आणि जर त्या शब्दामध्ये बदल होऊन त्याचा वापर केला असेल तर व्याकरणात त्याला विकृती असं म्हणतात। भाषेला कोणाची उपमा दिली गेली असा प्रश्न आयोगाने विचारलेला होता तर भाषेला नदीची उपमा दिली जाते। नदी उगमाच्या ठिकाणी आकाराने कमी असते आणि ती ज्या ठिकाणी एखाद्या मुख्य नदीला मिळते किंवा समुद्राला मिळते त्यावेळेला तिचा आकार वाढलेला असतो। नदी अनेक वळण घेत जाते, भाषा सुद्धा अनेक वळण घेत जात असते। नदीला अनेक उपनद्यांचा प्रवाह येऊन मिळतो, प्रमाण भाषेला अनेक बोलीभाषा एकत्र येऊन मिळतात। त्यामुळे भाषा ही अशीच सर्वांग आपल्या आजूबाजूच्या सगळ्या रूढी परंपरा, बोलीभाषा, लोकांच्या जगण्यातले शब्द घेऊन पुढे जात असते, म्हणून भाषेला नदीची उपमा दिलेली आहे। भाषेचे प्रकार आहेत दोन, एक आहे प्रमाण भाषा जी एखाद्या क्षेत्रानं स्वीकारलेली आहे आणि दुसरी आहे बोली भाषा। बोली भाषा ही वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी बोली भाषा असते। ठीक आहे, प्रमाण भाषा वेगळी, बोली भाषा वेगळी। बोली भाषेचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणी बोली भाषा आहे, अहिराणी बोली भाषा आहे, वराडी बोली भाषा आहे, पण आपल्या सगळ्यांची प्रमाण भाषा एकच, मराठी। त्यामुळं व्याकरण जे असतं ते प्रमाण भाषेचं असतं, बोली भाषेचं व्याकरण नसतं। ठीक आहे, त्यामुळे आपण सध्या मराठी ही प्रमाणित करून घेतलेली आहे, म्हणून इयत्ता 10वी 12वीला आपल्याला जी उत्तरं लिहायची असतात ती प्रमाण भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित असतं। पण तरीही आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमाण भाषेसोबतच बोली भाषेची सुद्धा परंपरा जपली गेलेली आहे। आता मराठी भाषेच्या संदर्भामधले काही मुद्दे आहेत, मुद्दे तुम्ही हे स्क्रीनवरती वाचू शकता व्यवस्थित। ठीक आहे, नोट्स मध्ये सुद्धा मी भाषेच्या संदर्भातले मुद्दे दिले आहेत की मराठी भाषेचा उगम कुठून झाला, मराठी भाषेचा प्रवास हा कसा आहे, मराठी भाषेतलं कुळ नेमकं काय आहे, मराठीतला आद्य ग्रंथ, पहिली कादंबरी, पहिलं वृत्तपत्र, विरामचिन्ह कुठून आली, मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत, जागतिक मराठी भाषा दिन आपण कधी साजरा करतो, अभिजात भाषा म्हणजे कोणत्या भाषा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे की नाही त्यासाठीची कोणती कमिटी आहे, मराठीतील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता, पहिला मराठी पोवाडा कोणता, पहिलं दैनिक कोणतं, पहिलं सामाजिक नाटक, मराठी नवकाव्याचे जनक, असे सगळेच भाषेच्या संदर्भातले वस्तुनिष्ठ जे काही संदर्भ आहेत ते आपल्या नोट्समध्ये आहेत। तुम्ही हे सगळे व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत। अगदी 13व्या शतकातील महत्त्वाचे ग्रंथ सुद्धा मी नोट्समध्ये कव्हर केलेत कारण इथं तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे। ठीक आहे, 13व्या शतकातील महत्त्वाचे ग्रंथ, मराठी व्याकरणावरची महत्त्वाची पुस्तके हे सुद्धा विचारलं गेलंय। भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण कोणते हा सुद्धा प्रश्न विचारला गेलाय। भाषेमध्ये सतत बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण मानलं जातं। सतत बदल होत जाणे भाषेमध्ये, आजही बघा आपली जी मराठी आहे ती मराठी बदलत आहे। अनेक वेगवेगळ्या भाषांमधले शब्द सिद्धी नावाचं प्रकरण आहे, ज्या शब्द सिद्धी नावाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला संस्कृत मधून मराठीत आलेले तत्सम शब्द,
म्हणजे जशीच्या तसे बदल होऊन आलेले तद्भव शब्द, मूळ मराठी असलेले देशी शब्द, कानडी शब्द, गुजराती शब्द, तेलुगू शब्द, मल्याळी शब्द, हिंदी भाषेतून आलेले शब्द, इंग्रजीतून आलेले शब्द, फ्रेंच भाषा, पोर्तुगीज भाषा, या सर्व भाषातून आलेले जे शब्द आहेत मराठीमधले, त्या शब्दांचा सुद्धा अभ्यास आहे. नोट्समध्ये ते सगळे शब्द दिलेले आहेत. म्हणजे मराठी भाषा ही कधीच ताटर राहिली नाही. मराठी भाषेने आपल्या आजूबाजूला ज्या काही भाषा आहेत त्या भाषांमधले अनेक संदर्भ स्वीकारले आणि एक सकस भाषा म्हणून मराठी भाषेने स्वतःचा विकास केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे ज्या भाषा वेळेनुसार बदलल्या नाहीत, प्रवाहानुसार त्यांनी नवीन गोष्टी स्वीकारल्या नाहीत, त्या भाषा काळाच्या ओघामध्ये खूप मागे पडलेल्या आहेत. अशा कितीतरी भाषांची नावं आपल्याला सांगता येतील. भाषानंतर गोष्ट येते ती म्हणजे लिपी. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्या खुणांना लिपी असं म्हणतात. लिपी या शब्दाचा अर्थ आहे लिंपणे, माखणे आणि सारवणे. मराठीची जी लिपी आहे त्या लिपीला आपण म्हणतो देवनागरी लिपी. देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असं म्हणतात. ही लिपी आर्य लोकांनी भारतामध्ये आणली म्हणून या लिपीला आर्य लोकांची लिपी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्या भारतामध्ये साधारणतः इथं स्क्रीनवर असलेल्या भाषा या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. संस्कृत, हिंदी, गुजराती, पाली, मराठी आणि बंगाली या भाषांचं लेखन हे देवनागरी लिपीमध्ये करण्यात येतं. पुढचा प्रश्न आहे, देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे का? देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे का? तर याचं उत्तर आहे. देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे. मग आदर्श लिपी म्हणजे काय? तर अशी लिपी ज्या लिपीमध्ये या निसर्गामध्ये जेवढे काही ध्वनी आहेत त्या प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह पाहिजे आणि जेवढे चिन्ह ते वापरणार आहेत त्या प्रत्येक चिन्हाला स्वतंत्र ध्वनी असला पाहिजे. जर या दोन्ही निकष किंवा या दोन्ही गोष्टी पूर्ण होत असतील तर ती लिपी आदर्श मानली जाते. काही अपवाद आहेत, ते जर अपवाद सोडले तर देवनागरी लिपी ही आदर्श लिपी मानली जाते. साधारणतः स्क्रीनवर हे सगळे अपवाद मी दिलेले आहेत. आपण हे वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. त्यानंतर साधारणतः 12व्या शतकामध्ये ज्याचा सर्वाधिक वापर झाला, लिपी जास्त वेगाने लिहिता यावी, जलद लिहिता यावी यासाठी देवनागरी लिपी ही मुरड घालून लिहिली जाऊ लागली. त्याला मोडी लिपी असं म्हणतात. देवनागरी लिपीची वैशिष्ट्य सुद्धा विचारली जातात. नंबर 1, देवनागरी लिपीमध्ये लिखाण डावीकडून उजवीकडे केलं जातं. नंबर 2, लिखाण एकाखाली एक ओळ अशा पद्धतीने केलं जातं. शिरोरेषेचा वापर केला जातो. उभ्या, आडव्या, गोलाकार, तिरप्या रेषा, चिन्हांचा वापर केला जातो. जोडाक्षरांचं लेखन हे 2 पद्धतीने येतं. एका पुढे एक किंवा एका खाली एक, दोन्ही पद्धतीनं आपण त्याचं लेखन करू शकतो. इथं थोडंसं कॉपी पेस्ट करताना गोंधळ झालाय. इथं एका पुढे एक म्हणजे कट्टा अशा पद्धतीनं ही लिहू शकतो आणि एका खाली एक म्हणजे कट्टा अशाही पद्धतीनं आपण जोडाक्षरांचं लेखन करू शकतो. ठीक आहे. या प्रकरणातला सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे व्याकरण. व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचं स्पष्टीकरण करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला व्याकरण असं म्हणतात. व्याकरण या शब्दाचा विग्रह होतो वि अधिक आ अधिक कृ. प्रश्न विचारला जाईल, भाषा आधी का व्याकरण आधी? तर याचं उत्तर आहे आधी भाषा नंतर व्याकरण. जगामध्ये व्याकरण हे नंतर निर्माण होतं, भाषा ही आधी निर्माण होत असते. व्याकरणाबद्दलची मतं सुद्धा तुम्हाला विचारली जातील. पतंजली या तत्ववेत्त्याचं मत आहे व्याकरण म्हणजे शब्दांचं अनुशासन. श्रीपाद भागवत यांचं मत आहे की भाषेचे व्याकरण ज्या नियमांनी ठरवलं जातं ते नियम स्पष्ट करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण. आणि यामधला शेवटचा मुद्दा आहे र. जोडाक्षर लिहिण्याचे 4 प्रकार आहेत आपल्याकडे. कैर्या र, प्रेम पत्र प्र, कार्य रिय आणि राष्ट्र ट्र. अशा पद्धतीनं र जोडाक्षर आपण 4 पद्धतीनं लिहितो. आपण या प्रकरणामध्ये भाषा, लिपी आणि व्याकरण हे मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण या रिव्हिजन लेक्चर सिरीज मध्ये आपला मुद्दा हाच होता की आपलं रिव्हिजन व्हावं. वेळ कमी आहे, साधारणतः 3-4 तासामध्ये आपल्याला काही डिटेल मराठी व्याकरण शिकता येणार नाही.
ही माझीही मर्यादा आहे, तुमचीही मर्यादा आहे. त्यामुळे आपण फक्त काय केलेलं आहे, त्याची एक जुजबी तोंड ओळख व्हावी आणि जे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते तुमच्यापर्यंत पुन्हा यावेत. ज्यांनी आपले लेक्चर केलेले आहेत त्यांना पुन्हा उजाळा मिळावा, ज्यांनी लेक्चर केलेलं नाही त्यांनाही हा एक विश्वास यावा की ठीक आहे, एवढे जरी मुद्दे आपण केले तरी सुद्धा आपल्याला काही मार्क्स घेता येतील. तर एकूण 15 प्रश्न मराठी व्याकरणावरती विचारले जातात. त्या 15 पैकी 5 प्रश्न हे उतार्यांवरती असतात, उरलेले 10 प्रश्न हे व्याकरणावरती असतात. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यावेळेला पेपर द्याल, पेपरला जाऊन आल्यानंतर या रिव्हिजन लेक्चर मधील सुद्धा काही प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. इतकी आपण प्रत्येक मुद्द्याची तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये शब्दसिद्धी नावाचं एक प्रकरण आहे. ते प्रकरण तुम्हाला फक्त पाठ करायचे, नोट्स मधून ते घ्या, कारण ते सगळे शब्द आपल्याला इथं एक्सप्लेन करता येणं शक्य नाही. बाकीचे जेवढे काही महत्वाची प्रकरणं आहेत त्या प्रत्येक प्रकरणाचा संदर्भ घेऊन त्याबद्दल चर्चा करण्याचा, तुमच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. हा प्रयत्न नक्कीच इतका प्रभावी किंवा तुमच्या अभ्यासाला कितपत न्याय देणारा आहे याची मला कल्पना नाही, पण हा माझ्या दृष्टीने पहिला प्रयत्न होता. या क्लासच्या दृष्टीने असे प्रयत्न वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून झालेले आहेत. जर या सगळ्या टप्प्यामध्ये तुम्हाला याचा फायदा झाला तर निश्चित मला तो आनंदच राहणार आहे. हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आपल्या समोर हे मुद्दे पोहोचवण्याचा. तर रिव्हिजन लेक्चरमध्ये बऱ्याच मर्यादा होत्या, त्यावेळेला मी ते बोलूनही दाखवत होतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन लेक्चर केलेला आहे किंवा ऑनलाईन सुद्धा सलग लेक्चर केलेला आहे त्यांना कल्पना असेल की आपण प्रत्येक मुद्दा वर्गामध्ये इतक्या डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला होता. वेळेअभावी आपल्याला ते करता आलं नाही, फक्त आपण प्रत्येक मुद्द्याची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न कितपत यशस्वी झालाय हे अर्थात तुम्ही कळवालच. तुम्हा सगळ्यांना या परीक्षेसाठी खूप खूप अशा सदिच्छा, भावी वाटचालीसाठी सदिच्छा. तुमच्या इच्छा, अपेक्षा, सगळी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होत. धन्यवाद.